एकदा एक तत्वज्ञ आणि त्याचे काही शिष्य असे एका घरी बसलेले असतात आणि त्या घरी एक लहान मूल असतं जे नुकतंच रांगायला लागलेलं असतं आणि जे हळूहळू उभं राहायचा प्रयत्न करत असतं. तर हा तत्वज्ञ जो असतो तो त्या रांगणाऱ्या मुलाकडे, मध्येच त्याच्या उभ्या राहण्याच्या प्रयत्नाकडे फार कौतुकाने आणि फार वेळ बघत असतो. त्यावरनं त्याचे शिष्य त्याला विचारतात की गुरुजी, ह्या रांगणाऱ्या आणि उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलामध्ये तुम्ही एवढं बारकाईने काय बघताय? तेव्हा तो तत्वज्ञ म्हणतो की हे बालक किंवा हे जे छोटंसं बाळ आहे ते आपल्याला फार महत्त्वाचा संदेश देतो आहे. ह्या बाळाच्या रांगण्यामधनं आणि उभं राहण्याच्या प्रयत्नातनं आपल्याला दोन मुख्य गोष्टी शिकायला मिळतात. एक म्हणजे बाळ आता रांगून सुद्धा पुढे जाऊ शकत आहे, ते काय एका जागी थांबलेलं नाहीये. त्याला इकडनं तिकडे जाण्याकरता रांगता येतंय, पण तरी सुद्धा तो त्याच्या पुढची एक पायरी गाठायचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे उभं राहणं. कारण एकदा उभं राहिलं की मग त्याच्या पुढच्या पायरीकडे चालण्याकडे त्याला नैसर्गिकरित्या जाता येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या प्रयत्नामध्ये ते अनेकदा खाली पडतंय, पण त्यांनी निराश न होता किंवा त्याच्याबद्दल वाईट वाटून न घेता हसत खेळत ते परत प्रयत्न करत आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाळाच्या सभोवतालचे लोक जे आहेत ते त्याच्या या प्रयत्नात अपयश आलं तरी त्याला प्रोत्साहन देत आहेत, दूषण देत नाही आहेत. आणि हेच बाळ जसं जसं मोठं होईल तसं ह्या तिन्ही गोष्टी आपोआप नाहीशा होतील. म्हणजे तो स्वतःला त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करेल, कम्फर्ट झोन ओलांडायचा प्रयत्न करणार नाही. कम्फर्ट झोन ओलांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यात अपयश आलं तर त्याची स्वतःवर चिडचिड होईल. त्याचबरोबर त्याला जेव्हा जेव्हा अपयश येईल तेव्हा बहुतांश वेळेला त्याच्या सभोवतालचे लोक त्याला प्रोत्साहन देण्यापेक्षा त्याची खिल्ली उडवण्याची शक्यता ही कितीतरी अधिक आहे. माझ्या मते ही कथा फार महत्त्वाचा संदेश आपल्या सगळ्यांकरता देते. आपण सगळेजण कधी ना कधी त्या बाळासारखेच होतो आणि आपण सगळेजण मोठं झाल्यावर त्या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी गमावून बसतो. म्हणूनच लहानपण देगा देवा किंवा बालपण चांगलं का असतं ते आपल्याला आता लक्षात येत असेल. आपल्यापैकी कित्येक जण असे असतील की जे आज ज्या पातळीवर आहेत, मग ते कोणतंही क्षेत्र असो, आरोग्य असेल, आर्थिक असेल, करिअर असेल, त्याच्यापेक्षा जास्त क्षमता त्यांची आहे, पण त्या पुढच्या पायरीवर जाण्याकरता किंवा अधिक प्रगती करण्याकरता कोणी प्रयत्न करत नाहीये. त्याच्या मागे दोन मुख्य कारणं आहेत. एक तर आत्ता आहोत त्याच्यात समाधानी आहोत, आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पुढच्या पायरीवर जाताना येणारं जे संभाव्य अपयश आहे त्याची आपल्याला भीती वाटते. काही लोक असं दुसऱ्या पायरीवर किंवा पुढे जाण्याकरता प्रयत्न करतात, त्यांना अपयश येतं आणि त्यांची स्वतःवर चिडचिड होते. पण एका पायरीकडनं पुढच्या पायरीकडे जातानाच्या मधल्या प्रक्रियेमध्ये अपयश येणं हे अतिशय सहज, नैसर्गिक आहे हे आपल्याला माहिती असून सुद्धा आपल्या ते विस्मरणात गेलेलं आहे आणि म्हणून त्याचा आपल्याला त्रास होतो. या त्रासाला वाढवणारं अजून एक कारण म्हणजे आपल्या सभोवतालच्या लोकांच्या प्रतिक्रिया, ज्या लहान बाळाप्रती ज्या असतात त्याच्या बरोबर उलट तुमचं वय वाढलं की तुमच्या प्रती होतं. लहान असताना तुमच्याकडनं चुका झाल्या तर तुमचं कौतुकच होतं किंवा प्रोत्साहन दिलं जातं, त्याच्याबद्दल तुम्हाला ओरडा किंवा टीका केली जात नाही. पण जेव्हा जेव्हा तुमचं वय वाढायला लागतं, मग परीक्षा असतील, एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं असेल, एखादी नोकरी मिळवणं असेल, एखादी नोकरी मिळवल्यावर एखादी कामगिरी करणं असेल, यामध्ये तुमचे पालक म्हणा, तुमचे शिक्षक म्हणा, तुमचे बॉस म्हणा, हे तुमच्या चुकांना फार वाईट प्रकारे ज्याला आपण म्हणू की प्रतिक्रिया देतं. आता वारंवार चुका झाल्या तर वाईट प्रतिक्रिया देणं मी समजू शकतो, पण एखाद दुसरी चूक झाली तरी घालून पाडून बोलणं किंवा तुम्हाला हतोत्साहित करून टाकणं, हे जे प्रकार आहेत त्यामुळे तुमचा उत्साह किंवा तुमची जी जिद्द असते ती साहजिकपणे खच्ची होत जाते. आणि हे थोड्या बहुत प्रमाणात तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बाबतीत खरं आहे.
आता हे बदलता येईल का? हे बदलायला हवं का? ह्या दोन्हीची उत्तरं हो अशीच आहेत. आणि हा बदल 2 पातळ्यांवर व्हायला हवा. आपण स्वतःला बाळ समजून स्वतःमध्येही बदल करायला हवा आणि जेव्हा आपल्यासमोर कोणी अशा चुका करेल तेव्हा त्याला सुद्धा आपण बाळ समजून त्याच्या चुकांना सुद्धा अगदी प्रोत्साहन नाही दिलं तरी त्या चुकांमधनं बाहेर येण्याकरता त्याला हात देण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थात ही आदर्श समाजाची अपेक्षा आहे. पण सध्या आपल्या अवतीभोवती जो समाज आहे त्याला ज्या प्रकारच्या विचारांनी मोठं केलेलं आहे त्यामुळे येत्या नजीकच्या भविष्यात असं काही होईल याची आशा करणं हा मूर्खपणा ठरेल. पण हा विचार आज जर कुठेतरी रुजला, लोकांना पटला, लोकांनी अंमलात आणायला सुरुवात केली तर एखाद वेळ पुढच्या 25-30 वर्षांनंतर काहीतरी थोडासा फरक समाजात झालेला दिसेल. आणि असा थोडासा फरक 25-50 वर्षांनी जरी दिसला तरी त्यात काही हरकत नाही आहे. कारण प्रवास कितीही मोठा असला तरी त्याची सुरुवात ही एका पावलानेच होत असते. आणि प्रवास खूप मोठा आहे म्हणून पहिलं पाऊलच जर टाकलं नाही तर आपला तो प्रवास संपूर्ण किंवा चालू होण्याची शक्यताच नाही. म्हणून आपण आपापल्या परीने असा प्रवास सुरू करायचा नाही करायचा हे शेवटी तुमचं तुम्हालाच ठरवायचं आहे.